नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी असणारे महत्त्वाचे प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती, झडपी भरती, आरोग्य विभाग भरती आणि जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा भरती असणार आहेत त्यामध्ये येणारे आणि महत्त्वाचे प्रश्न विचारलेले त्यावरचं आपण पूर्णपणे स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत। आणि हा जो व्हिडिओ आहे यामध्ये पहा जवळपास 2021 ला जी काही पोलीस भरती झाली आहे म्हणजे 2019 ची भरती, त्याची परीक्षा जी 2021 मध्ये झालेली आहे त्यातील जे महत्त्वाचे आलेले काही प्रश्न आहेत आपण तेही प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल, पहा पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनल जॉईन करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या पीडीएफ नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे? पहा, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी जी आहे ही खालीलपैकी कोणती आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपला 2016 साठी विचारण्यात आला होता पोलीस भरतीसाठी। आपल्याला प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर नक्कीच कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे एक प्रकारे आपलं मॉक टेस्ट देखील होऊन जाईल। आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर तापी नदी ही जी नदी आहे ही महाराष्ट्रातील आपल्या पश्चिम वाहिनी नदी आहे। पहा, तर तापी नदीचे जे उगमस्थान आहे ते कुठं आहे? सातपुडा पर्वत रांगामध्ये बैतूल हे जे ठिकाण आहे, लक्षात ठेवा, तापी नदी याचं उगमस्थान आहे सातपुडा पर्वत रांगामध्ये बैतूल हे ठिकाण तापी नदीचं उगमस्थान आहे। आणि तापी नदीच्या काठावरती कोणते शहर आहेत? भुसावळ हे जे शहर आहे हे वसलेलं आहे। म्हणजे कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो की भुसावळ हे जे शहर आहे हे कोणत्या नदीच्या काठावरती आहे? तर पहा, तापी नदीच्या काठावर आहे। आणि तापी नदीची महाराष्ट्रातील जी लांबी आहे ती आहे 208 किलोमीटर। पहा, महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 208 किलोमीटर एवढी। यावरती आपल्याला मित्रांनो 2 ते 3 प्रश्न अशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात। तापी नदीचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? बैतूल या ठिकाणी। यानंतर काय आहे? महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी तापी नदी, आणि महाराष्ट्रातील तापी नदीची जी लांबी आहे ती आहे पहा 208 किलोमीटर एवढी। कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो की भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या तीरावर आहे? तर तापी नदी त्याचं उत्तर असणार आहे। तर पहा प्रश्न दुसरा आहे, लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हटले जाते? पहा, लावा रसापासून बनलेले खडक त्यांना काय म्हणतात? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, त्याला अग्निजन्य खडक असं म्हटलं जातं किंवा अग्निज खडक। पहा, अग्निज खडक किंवा अग्निजन्य खडक म्हटलं जातं कशाला? लावा रसापासून बनलेल्या खडकांना। लक्षात ठेवायचे ते का बनतात? तर ज्वालामुखीमधून जो बाहेर पडलेला लावा असतो तो त्याच ठिकाणी थंड होतो आणि अग्निजन्य खडक हा तयार होत असतो। पहा कसा तयार होतो? जो ज्वालामुखीमधून जो काही लावा आहे तो जमिनीवरती येतो, म्हणजे बाहेर पडला जातो, फेकला जातो आणि त्या ठिकाणी तो तसाच थंड होतो आणि तो थंड झाल्यापासून एक खडक होतो अग्निजन्य खडक। आणि महाराष्ट्रातील पहा बेसॉल्ट खडक हा जो आहे हा अग्निजन्य खडक आहे। महाराष्ट्रातील कोणता? बेसॉल्ट खडक हा अग्निजन्य खडक आहे। पर्याय 1 अग्निजन्य खडक उत्तर आहे। प्रश्न तिसरा आहे, थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती डॅशमुळे सुरक्षित राहतात? पहा, थंड प्रदेशामध्ये जे काही जलचर प्राणी आहे, जलचर म्हणजे काय की जे प्राणी पाण्यामध्ये राहतात। पहा, पाण्यात राहणारे त्याला जलचर म्हणतात। आणि त्यामध्ये पहा जलचर प्राणी आणि जलचर वनस्पती म्हणजे पाण्यातील वनस्पती ह्या डॅशमुळे सुरक्षित असतात। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, पाण्याचं असंगत आचरण। पहा, पाण्याचं असंगत आचरण यामुळे पाण्यातील म्हणजे थंड प्रदेशातील जे काही जलचर प्राणी आहेत आणि वनस्पती आहेत त्या सुरक्षित राहू शकतात। तर का सुरक्षित राहतात? पाण्याचं असंगत आचरण काय आहे? तर पहा, पाण्याचं असंगत आचरण हे जे आहे हे 4 डिग्रीला होतं। यावरती प्रश्न विचारला जातो की पाण्याची सर्वाधिक घनता। पहा, पाण्याची सर्वाधिक घनता, पाण्याची सर्वाधिक घनता किती डिग्रीला असते? 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची सर्वाधिक जास्त घनता असते। म्हणजेच पाण्याच्या असंगत आचरणामुळे जलाशयातील जो पाण्याचा वरचा पहा, पाण्याचा फक्त वरचा जो भाग असतो किंवा एक थर असतो तो थंड असतो आणि जो बाकीचा म्हणजे त्यातील जे पाणी आहे हे नेहमी उबदार राहतं। त्यामुळे पाण्यातील जलचर प्राणी आणि वनस्पती ह्या ज्या आहेत ह्या सुरक्षित राहतात। लक्षात ठेवायचं आहे, पाण्यातील म्हणजे जे थंड प्रदेश आहे त्यातील जे पाण्याचं असंगत आचरण आहे 4 डिग्रीला होणारं म्हणजे त्याची घनता, त्यामुळे जो पाण्याचा वरचा भाग आहे म्हणजे वरचा थर आहे तो फक्त थंड राहतो किंवा बर्फाचा असतो आणि त्यामधील जे पाणी आहे हे नेहमी उबदार असतं। प्रश्न चौथा आहे, वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे अतिवेगवान वारे म्हणजे डॅश होय? पहा, वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे जे अतिवेगवान वारे आहेत, सुपरफास्ट वारे, ते वारे कोणते आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्याला जेट स्ट्रीम असं म्हटलं जातं। पहा, जेट स्ट्रीम हे जो प्रवाह आहे हा भारताच्या उत्तरेकडून आढळतो आणि तो खूप उंचावरून वेगाने पश्चिम आशियातून वाहत येतो। पहा मित्रांनो, यावर प्रश्न इम्पॉर्टंट आहे
हे जे जेट वारे आहेत म्हणजे जेट स्ट्रीम प्रवाह आहे हे भारताच्या उत्तरेकडे आढळतो आणि ते जे आहेत ते खूप उंचीवरून वेगाने वाहतात आणि पश्चिम आशियामधून वाहत येतात. जेट स्ट्रीम पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न 5वा आहे, आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, हा प्रश्न 2016, 2018, 2019 या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. 2019ला हा जो प्रश्न आहे हा तलाठी भरतीसाठी विचारण्यात आलेला होता. सॉरी, तलाठी भरती नाही, झेडपी भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे, पण 2019 वर्ष नव्हतं, यामध्ये थोडीशी मिस्टेक झाली आहे. तर झेडपीसाठी विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर बिकानेर. लक्षात ठेवा, बिकानेर हे जे शहर आहे हे आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कशाची? लोकरीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कोणत्या ठिकाणी आहे पहा? बिकानेर या ठिकाणी. आणि बिकानेर ही कशातील आहे? आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ. जोधपूर हे जे आहे हे राजस्थानच्या वाळवंटातील सर्वात मोठं शहर आहे. पहा, जोधपूर हे आहे राजस्थानच्या वाळवंटातील सर्वात मोठे शहर. लक्षात ठेवा, सर्वात मोठे शहर आहे जोधपूर. कशातील? राजस्थानच्या वाळवंटातील. तर पहा, जैसलमेर, बारमेर ही जी शहरे आहेत ती प्रत्यक्ष वाळवंटात येतात. पहा, या ठिकाणी जैसलमेर आणि बारमेर, या ठिकाणी बारमेर नाही पण जैसलमेर आणि बारमेर असा प्रश्न येतो. पहा, जैसलमेर, बारमेर हे जे दोन शहर आहेत हे प्रॉपरमध्ये वाळवंटामध्ये येतात. पर्याय क्रमांक 1 बिकानेर आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ आहे. प्रश्न 6वा आहे, राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे राष्ट्रमाता किंवा राजमाता जिजाऊ साहेब यांचं जन्मस्थान. कोणतं आहे? सिंदखेड राजा. लक्षात ठेवायचे मित्रांनो, सिंदखेड राजा हे जे ठिकाण आहे हे बुलढाणा जिल्ह्यात येतं. आणि नांदुरा या ठिकाणी जगातील 3ऱ्या क्रमांकाची उंच हनुमान मूर्ती तसेच लोणार सरोवर हे जे आहे हे पर्यटन स्थळे देखील बुलढाणा याच जिल्ह्यामध्ये आहेत. कधी कधी प्रश्न आपल्याला विचारला जातो की लोणार सरोवर, लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. लोणार सरोवर कोणत्या ठिकाणी आहे? बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. पहा, लोणार सरोवर. औरंगाबादचा जर प्रश्न आला तर आपल्याला वेरूळ, पहा वेरूळ या ठिकाणी अजून बीबी का मकबरा, सोबतच दौलताबाद किल्ला तसेच अजिंठा देखील हे जे आहेत हे सर्व औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये येतात. त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे वेरूळ, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला हे जे आहेत औरंगाबादमध्ये. आणि लोणार सोबतच कोणता आहे? जगातील 3ऱ्या क्रमांकाची उंच हनुमान मूर्ती ही जी आहे नांदुरामध्ये आहे. आणि नांदुरा आणि लोणार सरोवर हे दोन्हीही बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न 7वा आहे, गडचिरोली जिल्ह्यात विराज राज्याचा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? पहा मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये विराज राज्याचा जो किल्ला आहे तो कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर वैरागड या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये विराज राजाचा जो आहे तो किल्ला होता वैरागडमध्ये. लक्षात ठेवा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये विराज राजाचा जो किल्ला आहे कोणत्या ठिकाणी आहे? वैरागड या ठिकाणी आहे. आणि देऊळगाव या ठिकाणी लोखंडाच्या खाणी तसेच आल्लापल्ली या ठिकाणी कॉर्ड्स खाणी देखील आहेत. यावरती मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता की आल्लापल्ली या ठिकाणी कोणत्या खाणी आहेत? लक्षात ठेवा, कॉर्ड्स खाणी ह्या ज्या आहेत ह्या आल्लापल्ली या ठिकाणी आहेत. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. वैरागड या ठिकाणी विराज राजाचा किल्ला आहे. आणि वैरागड हे जे आहे कशामध्ये येतं? पहा, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येतं वैरागड. लक्षात ठेवा, महत्त्वाचे प्रश्न आहेत. जेवढे काही आपले गडचिरोलीचे विद्यार्थी असणार आहेत त्यांनी मित्रांनो लक्षात ठेवा, कारण जिल्ह्यावरती आधारित हा प्रश्न आहे. तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामधील जेवढे काही पर्यटन स्थळ असणार आहेत जसं की किल्ला झालं, तलाव झालं, सरोवर झालं, नद्या झालं, यावरती प्रॉपर माहिती पाहिजे. म्हणजे जे काही आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला परीक्षा होतात त्याविषयी महत्त्वाचे प्रश्न पडू शकतात. प्रश्न 8वा आहे, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या काठावर आहे? पहा मित्रांनो, हा देखील प्रश्न गडचिरोली जिल्ह्यावरती परत एक वेळा आपण घेतलेला आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या काठावर येतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर वैनगंगा नदीच्या काठावर आहे मार्कंडा देवस्थान. पहा, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान हे कशाचे आहे? वैनगंगा नदीच्या तीरावरती आहे. आणि वैनगंगा ही प्रमुख नदी देखील आहे. आणि वर्धा वैनगंगेच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असं म्हटलं जातं. पहा, प्राणहिता कशाला म्हटलं जातं? वर्धा आणि वैनगंगा यांचा जो एकत्रित प्रवाह आहे त्या प्रवाहाला प्राणहिता या नावानं ओळखलं जातं. पहा मित्रांनो, यावरती प्रश्न विचारला जातो की वर्धा आणि वैनगंगा किंवा प्राणहिता कोणकोणत्या नद्यांना होतं? त्यांचा एकत्रित प्रवाह होतो वर्धा आणि वैनगंगेचा मिळून प्राणहिता. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे. वैनगंगा नदी जी आहे याच्या काठावर आहे मार्कंडा देवस्थान.
प्रश्न 9 आहे, हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? पहा, कधी कधी मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला जातो फक्त हळदीचे सर्वात जास्त उत्पादन. तसेच प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी हळदीचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. तर लक्षात ठेवा, हा प्रश्न महाराष्ट्रावरच आपल्या आधारित आहे आणि याचं जे उत्तर आहे ते आहे पहा पर्याय क्रमांक 1 सांगली या जिल्ह्यामध्ये हळदीचे सर्वात जास्त उत्पन्न किंवा उत्पादन घेतले जाते. लक्षात ठेवा, सांगली जिल्ह्यामध्ये हळदीचं सर्वात जास्त उत्पादन होत असल्याने खूप मोठी हळदीची बाजारपेठ ही सांगलीमध्ये आहे. त्यामुळे सांगलीला व्यापारीदृष्ट्या एक महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. आणि सांगली जिल्ह्यामधून पहा कृष्णा नदी वाहते. लक्षात ठेवा, सांगली जिल्ह्यामधून कृष्णा नदी वाहते. त्यामुळे जलसिंचनासाठी कृष्णा नदीतील जो पाण्याचा वापर आहे हा मोठ्या प्रमाणावरती केला जातो. त्यामुळे हळद हे जे आहे लक्षात ठेवा सांगलीमध्ये जास्त प्रमाणात पिकवली जाते किंवा त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं. म्हणून हळदीचे सर्वात मोठं उत्पादन जे आहे हे सांगलीमध्ये होतं. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 10 आहे, कर्नाटकामधील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आलेलं आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण 2013ला जी MPSC झालेली आहे त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला होता. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हसन या ठिकाणी. लक्षात ठेवा मित्रांनो, कर्नाटकमधील हसन या ठिकाणी भारतातील अत्याधुनिक उपग्रह नियंत्रण केंद्र आहे. यावरती प्रश्न विचारला जातो. हसन हे एक ठिकाण आहे आणि हे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, कर्नाटक राज्यामधील हसन या ठिकाणी भारतातील अत्याधुनिक उपग्रह नियंत्रण केंद्र आहे. आणि कर्नाटकामध्येच पहा बॅलुलू या ठिकाणी चंद्रयान मोहिमेचे नियंत्रण केंद्र आहे. पहा, जर आपल्याला प्रश्न विचारला कोणता, कर्नाटकमधील चंद्रयान मोहिमेचं नियंत्रण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे, ते आहे पहा बॅलुलू या नावाचं एक शहर आहे किंवा एक स्थान आहे. त्या ठिकाणी चंद्रयान मोहिमेचं नियंत्रण केंद्र आहे. आणि बँगलोर या ठिकाणी इस्रो आहे. पहा, बँगलोर इस्रो आणि बँगलोर या ठिकाणी आहे पहा इस्रो ISRO याचा फुल फॉर्म होतो पहा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि मराठी जर सांगायचं झालं तर भारतीय अवकाश संशोधन संस्था, यालाच आपण इस्रो म्हणतो. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. हसन हे जे आहे हे उपग्रह नियंत्रण केंद्र आहे. पर्याय 3 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 11 आहे, रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. हा देखील रायगड जिल्ह्यावर आधारित प्रश्न आहे, कारण रायगड जेवढे काही आपले कोकण विभागामध्ये येतात पहा, कोकणातील जेवढे काही जिल्हे आहेत त्यावरती हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तर रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर पनवेल. लक्षात ठेवा मित्रांनो, पनवेल या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि पूर्वीचं कुलाबा हे जे आहे हे 1981 मध्ये नाव बदलून रायगड असं करण्यात आलेलं आहे. पहा, जिल्ह्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर रायगडचं जुनं नाव होतं पहा कुलाबा, आणि या कुलाबाचं नामकरण कधी झालं? कुलाबा 1981 मध्ये नाव चेंज केलं आणि नंतर रायगड असं नाव ठेवण्यात आलं आहे. आणि त्यामधील जी महानगरपालिका आहे ही पनवेल या ठिकाणी आहे. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 12 आहे, शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? पहा, शीख धर्माचं तीर्थ असलेलं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर उत्तर आहे अमृतसर. लक्षात ठेवा, अमृतसर हे जे आहे हे सुवर्ण मंदिराचे शहर असून 4थे शीख गुरु रामदास यांनी वसवलेलं म्हणजे स्थापन केलेलं शहर आहे अमृतसर. लक्षात ठेवा मित्रांनो, यावरती प्रश्न विचारला जातो. आणि जर प्रश्न असा विचारला महाराष्ट्रातील शीख धर्मीयांचं तीर्थस्थान कोणत्या ठिकाणी आहे, याचं उत्तर आहे पहा नांदेड या ठिकाणी. जर आपल्याला देशातील विचारलं तर अमृतसर. कधी कधी पहा आपल्याला देश आणि राज्य या प्रश्नामध्ये दोन्हीही विचारलं नाही तर मग आपण समजून कसं घ्यायचं. तर पहा, जर आपल्याला देशाविषयी जर विचारलं असेल तर यामध्ये पंजाबमधील काही महत्त्वाचे शहर असतील किंवा जे सेंट्रल लेवलचे शहर असणार आहेत ते असणार आहेत जे की भारतातील आपल्या. आणि जर आपल्या राज्यातील विचारलं तर यामध्ये फक्त राज्यातील जिल्ह्यांची नावं असू शकणार आहेत. याचं उत्तर आहे पहा अमृतसर या ठिकाणी शीख धर्माचं मंदिर आहे. ते कोणतं आहे? सुवर्ण मंदिर. प्रश्न 13 आहे, सजदा व पाबोस या प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केल्या होत्या? पहा, सजदा आणि पाबोस प्रथा. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर बलबन या सुलतानाने सुरू केलेल्या 2 ह्या ज्या आहेत त्या प्रथा होत्या सजदा आणि पाबोस. लक्षात ठेवा मित्रांनो, अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो. कोणता? अल्तमश. आणि अल्तमश नंतर त्याची जी मुलगी आहे ती आहे रजिया सुलतान, ही दिल्लीची पहिली महिला राजकर्ती ठरलेली आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि रजिया सुलतान नंतर बलबन हा जो आहे हा त्या ठिकाणचा सुलतान झालेला होता. महिला कोणती आहे पहिली? रजिया सुलतान. प्रश्न 14 आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर ठाणे हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आहेत. लक्षात ठेवा, ठाण्याचं विभाजन होण्यापूर्वी महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या ही जी आहे ही ठाणे या जिल्ह्याची होती आणि 1950 पर्यंत आपल्या राज्यामध्ये मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका अस्तित्वात होती. यावरती प्रश्न आपल्याला येऊ शकतो. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कशापूर्वी? 1950 या वर्षाच्या आधी आपल्या राज्यामध्ये मुंबई महानगरपालिका ही एकमेव अशी महानगरपालिका होती. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रात नगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या 5 लाखांच्या पुढे गेली की त्या ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वात येते. यामध्ये अजून एक प्रश्न महत्त्वाचा आहे. महानगरपालिका अस्तित्वात कधी येते? तर पहा, महानगरपालिका अस्तित्वात येत असते कधी? जर नगरपालिके क्षेत्राची लोकसंख्या जर 5 लाख लोकसंख्येच्या पुढे गेली तर त्या ठिकाणी महानगरपालिका जी आहे ही अस्तित्वात येते. आणि महानगरपालिका सदस्य संख्या ही जी आहे 65 ते 221. पहा, 65 ते 221 एवढी महानगरपालिका सदस्य संख्या असू शकते. आणि सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा आहे आपला ठाणे. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न 15 आहे. सध्याचा जालना जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा एक भाग होता? मित्रांनो, जालन्यासाठी आणि औरंगाबादसाठी दोघांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, सध्याचा जालना जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा एक भाग होता? याचं उत्तर आहे पर्याय 2. तर पूर्वी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग होता. तर पहा, यामध्ये 1 मे 1981 रोजी औरंगाबादचं विभाजन ज्यावेळी झालं तर विभाजन करून जालना हा जो जिल्हा आहे हा निर्माण झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की जालना जिल्ह्याची निर्मिती कधीची आहे? तर पहा, 1 मे 1981. मित्रांनो, कधीही वर्ष ध्यानात ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, 1981 या वर्षी म्हणजेच 1 मे 1981 या वर्षी औरंगाबादचं विभाजन करण्यात आलं आणि त्यातूनच जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तर याच दिवशी म्हणजे कोणत्या? 1 मे 1981 याच दिवशी रत्नागिरीचे विभाजन करून सिंधुदुर्ग या नव्या जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. पहा, जालन्यामधून औरंगाबाद जो आहे, पहा औरंगाबाद यामधून कोणता जिल्हा बाहेर झाला? तो आहे जालना. औरंगाबादमधून निघाला जालना. तसेच त्या ठिकाणी पहा रत्नागिरीतून कोणता निघाला? सिंधुदुर्ग. कधी निघाला? 1 मे 1981. तारीख महत्त्वाची आहे. आणि महाराष्ट्र दिन म्हणजेच आपण महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. लक्षात ठेवा, 1 मे हा जो आहे हा महाराष्ट्र दिन म्हणून त्यामुळेच साजरा करण्यात येतो. प्रश्न 16 आहे. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, त्याला आपण यशदा म्हणतो, ती कोणत्या ठिकाणी आहे? पहा, यशदा कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पर्याय 1 पुणे या ठिकाणी आहे यशदा म्हणजे काय? यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी. लक्षात ठेवा, पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये राजपत्रित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. पहा, यशदामध्ये कोणाला प्रशिक्षण दिलं जातं? जे राजपत्रित अधिकारी आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर पहा, सरकारी कार्यालयातील माहिती अधिकाऱ्यांना माहितीचा अधिकार कायद्यासंदर्भामध्ये देखील प्रशिक्षण देण्याचं कार्य हे जे आहे यशदा करते. पहा, यशदा 2 प्रकारचे कार्य करते. यशदा पहिलं कार्य काय करतं की जे राजपत्रित अधिकारी आहेत त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम जे आहे ते यशदा करतं. त्याचसोबत जेवढे काही सरकारी कार्यालयातील म्हणजे सरकारी ऑफिसमधील जेवढे काही माहिती अधिकारी आहेत त्यांना माहितीचा अधिकार या कायद्यासंदर्भात त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम देखील यशदा करतं. कोणत्या ठिकाणी आहे? पुणे या ठिकाणी. पर्याय 1 उत्तर आहे. प्रश्न 17 आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळाचा तालुका कोणता आहे? पहा, रायगडमधील सर्वात जास्त क्षेत्रफळाचा तालुका. उत्तर आहे पर्याय 1 महाड. हा जो तालुका आहे हा रायगडमधील सर्वात जास्त क्षेत्रफळाचा तालुका आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर महाड हा जो शहर आहे की हे जे तालुका आहे या तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी महत्त्वाची लागलेली आहे. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच महाड तालुक्यामध्ये चौदार तळे सत्याग्रह केला होता. कधी? महाड तालुक्यामध्ये 14 तळे सत्याग्रह केला होता बाबासाहेब आंबेडकरांनी. तसेच महाड या ठिकाणीच मनुस्मृतीचे दहन देखील यांनीच केलेलं होतं. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 18 आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 1930 साली जंगल सत्याग्रह झालेलं ठिकाण कोणतं? मित्रांनो, यामध्ये आपण काही जे रेग्युलर प्रश्न घेतलेले आहेत एका जिल्ह्यावरती जवळपास आपण 2 प्रश्न घेतले आहेत. रायगडसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा, रायगड जिल्ह्यात कधी 1930 साली जंगल सत्याग्रह झालेलं ठिकाण कोणतं आहे? याचं उत्तर आहे पर्याय 1 चिरनेर या ठिकाणी 1930 या वर्षी जंगल सत्याग्रह झालेला आहे. लक्षात ठेवायचंय, जंगल सत्याग्रह हे जे आहे हे सविनय कायदेभंग चळवळीचा एक महत्त्वाचा भाग होता आणि सातारा जिल्ह्यातील बिळाशी किंवा बिळशी या ठिकाणी अशाच प्रकारचा एक जंगल सत्याग्रह झाला होता. जर आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी, तर बिळशी किंवा बिळाशी अशा नावानं एक ऑप्शन येऊ शकतं. आणि देशभरामध्ये जंगल सत्याग्रहींची ही जी संख्या आहे ही जवळपास 70,000पेक्षा जास्त पोहोचली होती. पहा,
पूर्ण देशभरात किती, म्हणजे आपला जो भारत देश आहे या देशामध्ये जेवढे काही आपले जंगल सत्याग्रही आहेत, म्हणजे जंगलाचा सत्याग्रह करणारे, त्यांची जी संख्या आहे ही 70,000पेक्षा जास्त वर पोहोचलेली होती. आणि सातारा जिल्ह्यामध्ये 1930 साली चिरनेर या ठिकाणी झाला होता. प्रश्न 19 आहे, महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यामध्ये गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे? पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे हा, देखील करंट अफेअर्सवर देखील हा प्रश्न आपल्याला येण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यामध्ये कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवरील. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदेड या जिल्ह्यामध्ये. कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर बाबळी बंधारा या प्रकल्पावरून एक वाद सुरू आहे महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यामध्ये. लक्षात ठेवा, बाबळी बंधारा वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या बाजूने निकाल दिलेला आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं हे देखील वाक्य आहे. तर बाबळी बंधारा वाद जो आहे यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे हायकोर्टाने महाराष्ट्राच्या बाजूने त्याचा निकाल लावलेला आहे. आणि या निकालानुसार महाराष्ट्राला 60 TMC पाणी वापरण्याची मुभा देखील देण्यात आलेली आहे. किती? 60 TMC. यावरती आपण मित्रांनो अजून एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून आहोत, बाबळी बंधारा प्रकल्प, की हा जो आहे बाबळी बंधारा यावरती खूप मोठा हा जो विषय आहे तो महाराष्ट्राच्या बाजूने निकाल दिलेला आहे. या ठिकाणी प्रश्न आहे तेलंगणा सुद्धा. लक्षात ठेवायचे, तेलंगणाला बॉर्डर लागून आहे महाराष्ट्राची. प्रश्न 20 आहे, धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा कोणत्या वर्षी निर्माण झाला? या ठिकाणी पहा आपल्याला 2 प्रश्न सोबतच सांगितले आहेत. तर धुळे जिल्ह्याचं विभाजन, पहा धुळ्यामधून कोणता जिल्हा बाहेर निघाला? धुळ्यामधून निघाला आहे नंदुरबार जिल्हा. कोणत्या दिवशी निघाला आहे आपल्याला ते विचारलं आहे. यावरती प्रश्न आपल्याला नेहमी विचारले असतात, कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा विभाजन करून त्याची स्थापना झाली? तर धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा कधी निर्माण झाला? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, 1998 या वर्षी धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा हा जो आहे हा अस्तित्वात आलेला आहे. पण कोणतं 1998? पहा 1 जुलै 1998. 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्यामधून नंदुरबार या नव्या जिल्ह्याची स्थापना झाली आहे. आणि याच दिवशी अकोला जिल्ह्यामधून वाशिम जिल्ह्याची देखील निर्मिती झाली आहे. पहा या ठिकाणी आपण 2 जिल्हे पाहणार आहोत. एक म्हणजे आहे पहा धुळेमधून नंदुरबार आणि अकोला या जिल्ह्यामधून वाशिम हा जो जिल्हा आहे हा याच दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी? 1 जुलै 1998 या वर्षी किंवा या रोजी अकोल्यामधून वाशिम देखील बाहेर निघलेला आहे, म्हणजे त्याचं विभाजन झालेलं आहे. आणि नंदुरबार हा जो आहे हा आदिवासींचा जिल्हा देखील मानण्यात येतो. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा एका पुस्तकाचा रिव्ह्यू म्हणजे या पुस्तकाविषयी आपण काही माहिती सांगणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ यासाठी बनवत आहोत की आपले भरपूर विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला नेहमी कमेंट करतात किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मेसेज करतात की सर आपल्याला नवीन जे काही पोलीस भरती विषयक महत्त्वाचं पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याला सांगत राहा, म्हणून आपल्या नेहमी अशा कमेंट येत राहतात. तर त्यामुळेच आज आपण एक पुस्तक असं घेऊन आलो आहोत. पहा, तर हे जे पुस्तक आहे हे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील द स्मार्ट बुक 35,000 असं त्याचं आहे. पहा, म्हणजे यामध्ये 35,000 असं दिलेलं आहे. तर हे जम्बो पोलीस भरतीसाठी वर्गीकृत सखोल विश्लेषण म्हणजे त्याचा संदर्भ आणि स्पष्टीकरणासह हे जे पुस्तक आहे हे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. पहा, हे जे आहे भारती प्रकाशन यांच्याद्वारे प्रकाशित पुस्तक आहे. लेखक आहे त्याचे सिद्धेश्वर हाडबे सर. आणि मित्रांनो, हे जे पुस्तक आहे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आहे की पहा 2021 मध्ये जेवढ्या काही सर्व जिल्ह्यातील पोलीस भरती झालेल्या आहेत आणि त्यांच्या ज्या प्रश्नपत्रिका असणार आहेत त्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्या पूर्ण एक एक टॉपिक वाईज म्हणजे एक गटनिहाय आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह त्याचं विश्लेषण देणार आपल्या महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक आहे. कारण यामध्ये पहा सध्या मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं दिलेली आहेत, त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर असं देण्यात आलेलं आहे. पण हे जे पुस्तक आहे यामध्ये प्रश्न, उत्तर आणि त्याचे जे चुकीचे पर्याय देखील असतील त्यांचंही संदर्भ आणि स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि हे पुस्तक आहे पहा, लक्षात घ्यायचं आहे की या पुस्तकामधील QR कोडसह हे स्मार्ट बुक आपल्याला उपलब्ध होईल. म्हणजे या ठिकाणी एक तुम्हाला QR कोड देखील मिळणार आहे आणि तो QR कोड स्कॅन केल्याच्या नंतर हे जे पुस्तक आहे याची आपल्याला डिजिटल आवृत्ती देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर यामध्ये अजून महत्त्वाचा घटक म्हणजे आहे पहा प्रत्येक घटकामध्ये जवळपास 5 प्रकारचे QR कोड आहेत त्यांचा समावेश केलेला आहे. तर त्यामधील जो पहिला QR कोड असणार आहे यामध्ये पहा आपल्याला व्हिडिओ लेक्चर मिळणार आहेत. यामधील जो दुसरा QR कोड आहे यामध्ये ऑनलाईन टेस्ट जी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रातील रँक सहित आपल्याला मिळणार आहे. तिसरा जो QR कोड असेल तो ग्रुप डिस्कशन प्लॅटफॉर्मसाठी असणार आहे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन करता येईल. चौथा जो QR कोड आहे तो चॅटद्वारे जे काही तज्ज्ञ मार्गदर्शक असतील त्यांच्याकडून आपल्या शंका आणि त्याचे निरसन देखील आपल्याला करावयास मिळणार आहे. आणि 5वा जो QR कोड असणार आहे हा टेलिग्राम ग्रुपसाठी असणार आहे. आणि मित्रांनो, या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आहे पहा यामध्ये 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज ज्या टेस्ट आहेत पूर्ण महाराष्ट्रात रँक सोबत हे जे आहेत ह्या मोफतमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे जे पुस्तक आहे पहा सिद्धेश्वर हाडबे यांच्याद्वारे लिखित पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे प्रकाशक आहेत पहा भारती प्रकाशन. आणि मित्रांनो, जर आपल्याला हे जे पुस्तक आहे
घ्यायचा असेल तर त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ऑनलाईन बुक देखील हे घेऊ शकता. मित्रांनो, हे जे पुस्तक असणार आहे हे सर्वात 2021 आणि 2022 या भरतीसाठी सर्वात महत्त्वाचं पुस्तक ठरू शकतं. कारण यामधील जे काही प्रश्न आहेत हे जवळपास 70 ते 80% प्रश्न जशास तसे सगळ्या स्पर्धा परीक्षाला आपल्याला उतरत आहेत. तर त्यापैकी पोलीस भरतीसाठी हे जे पुस्तक आहे सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे. तर मित्रांनो, लगेच आपण ऑनलाईन बुक पुस्तक करू शकता. तर मित्रांनो, हे होते पहा आपले 20 जनरल नॉलेजचे प्रश्न पूर्ण संदर्भ आणि त्याच्या स्पष्टीकरणासह. हे जे प्रश्न आहेत आपल्याला 2015-16 पासून म्हणजे 16 ते 19 पर्यंत विचारलेले आपण महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. तेही काही डिस्ट्रिक्ट वाईज घेतलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. तर या टेलिग्राम चॅनलवरती आपण पहा रेग्युलर करंट अफेअर्स नोट देखील आपण प्रोव्हाइड करतो. तसेच प्रत्येक व्हिडिओची PDF देखील आपण या चॅनलवरती पोस्ट करत असतो. आपल्याला फक्त या चॅनलला जाऊन जॉईन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF नोट्स मिळत जाईल आणि ज्या काही आपल्या मॉक टेस्ट झालेल्या आहेत त्या देखील आपण यावरती आपण घेत असतो. तर आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.